मोरपाखरासारखं मन हवं, हलकं, रंगी, तरीही मजबूत, वाऱ्यावर डोलणारं पण न तुटणारं, आनंदात झळकणारं पण दुःखातही आपलं सौंदर्य न गमावणारं, आयुष्याच्या प्रत्येक रंगाला सामावून घेणारं पण कोणत्याच रंगात हरवून न जाणारं. मोरपाखरासारखं मन हवं, जे अहंकाराचं ओझं घेत नाही आणि तुलना करणाऱ्याच्या सवयीला थारा देत नाही. कोणाच्या यशाने जळणारं नाही, कोणाच्या अपयशाने कोमेजणारही नाही. छोट्या छोट्या आनंदात समाधान शोधणारं आणि मोठ्या वेदनांनाही शांततेत जपणारं. नात्यात गुंतत पण स्वतःला हरवत नाही. मनात रंग असतात, आपुलकी दाखवतो पण स्वाभिमान सोडत नाही. मनात रंग असतात पण विष नसतं. म्हणूनच मोरपाखरासारखं मन हवं, कारण असं मन असलं की आयुष्य कितीही अवघड असलं तरी ते सुंदर वाटतं. हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस मला खूप छान, आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आज खूप दिवसाच्या नंतर व्हिडिओची सुरुवात जी आहे ती देवपूजेने केलेली आहे. देवपूजेमध्ये नुसती देवपूजा करायला मी घेत नाही आहे, कारण सगळ्या गोष्टी थोड्याशा का होईना क्लीन करत राहते. तर आज देवपूजेमधले सगळे तांदूळ जे आहेत ते मी चेंज केलेले आहेत. त्याचबरोबर हलकासा का होईना सगळीकडचा देवारा पुसून घेतलेला आहे आणि देवाला आपल्या चंदनाने जो जलाभिषेक आहे तो करून घेतलेला आहे. देवाची वस्त्र, हार सगळं धुवून टाकलेलं आहे आणि त्यामुळे पूजेला माझ्या कधीही पूजेला लागलं की उशीर होतो. आणि स्वामींच्या पारायणाची सुरुवात केली असल्यामुळे स्वामींना थोडासा जलाभिषेक, थोडासा दूध, मध आणि चंदनाचा अशा प्रकारे थोडासा अभिषेक करून घेतलेला आहे. पण असा डीपली तुम्हाला अभिषेकाचा सुद्धा व्हिडिओ जास्त दिसत नाही आहे, कारण मुलं ह्याला थोडंसं झटत होते. तर त्यामुळे तो थोडासा व्हिडिओ म्हणजे दुरूनच घेण्यात आला. आणि तर असं काम आपले रोजचेच असतात, एक 8-10 दिवसाला का होईना देवाकडे पण बघणं जरुरी असतं. तर असं माझी देवपूजा मी करून घेतली. फुलं वगैरे नव्हती, पारायणाला सुरुवात केलेली आहे. 4-8 दिवस होऊन गेलेले होते आणि खाली काही आणि वरी काही, म्हणजे पारायणासाठी मी छोटीशी पूजा खालीच मांडलेली आहे. असं म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी, त्याचबरोबर थोडंसं आपली पूजा वगैरे वेगळी करण्यासाठी. तर मला काही तेवढं जास्त पारायणाविषयी डीपली जास्त माहिती नाही आहे, तरी पण थोडी थोडी मी माहिती घेतलेली आहे आणि पारायणाला सुरुवातही केलेली आहे. असं म्हणतात आपल्याला अखंड पारायण जरी नाही झाले तरीसुद्धा आपण वर्षात 108 पारायण करण्याचा सुद्धा आपण संकल्प घेऊ शकतो. तसंच मी केलेलं आहे. मला अखंड पारायण करायचे म्हणून माझे पारायण तसेच राहून गेलेले आहेत, इच्छा होती म्हणून. आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यात येणाऱ्या थोड्याफार अडीअडचणीसुद्धा असतात, तर त्यासाठी सुद्धा आपल्या आयुष्यात याची जोड संगत असावी म्हणून सुद्धा मी हे पारायण मला करायचे होते, ते राहून गेले. पण थोडीशी माहिती घेतली तर त्यामध्ये कुणी मला म्हणजे ज्यांनी केले त्यांना मी विचारले, तर त्यांनी सांगितलेलं आहे की अखंडच करावं लागतात, कारण आपल्याला त्याला 100% द्यावे लागतात हो इच्छापूर्तीसाठी. तर असो, इच्छापूर्ती प्रत्येकाची असते, तर प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट जमेल असं काही नाही आहे. देवाला सेवा आपण कोणत्या भावाने करतो ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. पण मग मी सुद्धा आपल्या ज्या पूजा लाईफस्टाईल ज्या असतात त्या नेहमी स्वामींचे व्हिडिओ घेऊन येत असतात. तर त्यामध्ये ऐकलं की त्यांनी सांगितलं आपण आईच्या इकडे गेलात तरी करू शकता, पण मी नाही तिकडे करणार. आणि तिकडे मला जायचं होतं हे मला माहीतसुद्धा होतं, तरीसुद्धा मी सुरुवात केलेली आहे. कारण म्हटलं चला, राहून दिलं तर तसंच राहणार आहे, सुरुवात केली तर होऊनच जाणार आहे, म्हणून त्या कार्याला मी अगोदर हाती घेतलेला आहे. तर त्याचबरोबर मध्ये 2-3 दिवस खंडन होणार आहे. पुन्हा त्याचबरोबर 4-5 दिवसाचं तर प्रत्येकाकडूनच होतं. त्यासाठी आपल्याला अखंड हा शब्द वापरायचा नाही आहे आणि जास्त करून परान्न वर्ज्य करायचं आहे. आपण आईच्या इथलं घेऊ शकतो, बाकी दुसरीकडचं नाही. तर असो, त्याच हिशोबानं मी सुरुवात केलेली आहे. पूजा वगैरे झाली, सगळ्यांनी आम्ही नाश्ता वगैरे केला आणि तर हा आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाचा व्हिडिओ. तर संध्याकाळी भरपूर जण थाळी भरून स्वयंपाक करतात, पण मला नाही होत रोजचा तेवढा, कारण एक भाजी भाकरी किंवा एखादी चटणी किंवा एखादी असेल तर कधी डबल भाजी किंवा खिचडी वगैरे, जास्त करून असंच असतं माझं. तर असं मी आज
थाळी भरून जेवण करण्याचा हे घेतलेलं आहे. म्हटलं चला आठवड्यातून एखाद्या वेळेस तरी असं असावं. पण काय होतं, भाजीला काहीच नव्हतं माझ्याकडे. मग मी काय केलं, आपली तुरीची डाळ आपण घालतो तर आलटून पलटून कधी तुरीची, कधी मुगाची, तर कधी मसुराची. तर ही मसुराची डाळ मी घातलेली आहे आणि तिकडे भात टाकलेला आहे. आणि भात वगैरे होईपर्यंत तिकडे लगेच काय केलेले आहे, डाळीला फोडणीसुद्धा देऊन घेतलेली आहे आणि भाताचं कुकर लावून घेतलेलं आहे. भाताचं कुकर मी थोड्या वेळ भात गरम झाला की मी नंतर लावते. आणि चला म्हटलं थोडीशी दुसरी भाजी करूया. त्यासाठी तेल गरम केलं, जिरे मोहरी टाकली आणि थोडंसं मी काय करणार आहे, गरम गरम बेसनसुद्धा करणार आहे. थोडंसं बेसन, थोडीशी डाळ, थोडासा भात, म्हणजे सगळं थोडं थोडं केलं तर थाळीसुद्धा भरून होते. जेवणाऱ्यालासुद्धा वाटतं की बाबा आज भरपूर काही जेवायला केलेलं आहे आणि जेवणालासुद्धा भरपूर आवडीने खातात. आणि एक भाजी नाही आवडली तर दुसरी भाजीसुद्धा आवडीने खातात. आणि आपल्याकडे भाजी नसेल तरीसुद्धा आपण घरच्या साहित्यामध्ये हे जेवण आपण असं बनवू शकतो. तर आज बेसनाला हिरवी मिरचीसुद्धा नव्हती आणि खूप दिवसाच्या नंतर हे बेसन पीठ मी घेतलेलं आहे. तर म्हटलं चला चाळून बघावं आणि मग त्याच चाळणीतून काय केलेलं आहे, बेसन हटण्यासाठी मी घेतलेलं आहे. तर इथं आपलं बेसन हटून तयार आहे. भाकरीसोबत थोडंसं बेसन जे आहे ते घट्ट न करता थोडंसं सैल प्रमाणातच ठेवावं, कारण भाकरीसोबत कुठलीही भाजी असू द्या थोडीशी लपतप प्रमाणामध्ये असली तर छान लागते. तर असो, बेसन आपलं हटून झालेलं आहे. हे कस्टर्डचं दूध मी बनवत आहे. याचा आम्ही तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ ज्या दिवशी बनवलं त्या दिवशीच पाठवलेला आहे. पण मला काही कारणास्तव म्हणजे पाहुणे घरी पण होते, मला पण गावी जावं लागलं होतं, त्यासाठी मग मला हा व्हिडिओ एडिट नाही करता आला. आणि एडिटही केला असता तरी पण गावाकडे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला नसता. त्यामुळे खूपच लेट आलेला आहे. तर असं त्यासाठी सॉरी. आणि कस्टर्डचं दूध मी पहिल्या वेळेस बनवत आहे. तर खरंच खूप छान लागतं, थोडंसं घट्ट प्रमाणामध्ये. त्याच्यामध्ये थोडीशी बडीशेप, विलायची किंवा तुम्ही खोबऱ्याचा किस वगैरे जर टाकला ना तर अजून जास्त अप्रतिम चव ह्याला येते. पण मी हे सिंपल प्रमाणामध्ये बनवलेलं आहे, तर तरी पण छान झालेलं आहे. पण थोडंसं मी पातळच ठेवलेलं आहे. मला माहीत नव्हतं जास्त घट्ट बनवलं जास्त ह्याला टेस्ट येत असेल तर, कारण कुठलीही रेसिपी आपण ज्यावेळेस 2-3 वेळेस बनवून बघतो ना त्यावेळेस ती आपल्याला परफेक्ट माहिती होते. आणि जर आपण कधीतरीच बनवली तर ती आपल्याला येत असली तरीसुद्धा येत नाही मग कधी असो सगळे आपलं पदार्थ जे आहेत ते तयार झालेले आहेत, जे की बेसन झालेलं आहे, वरण झालेलं आहे, भात झालेला आहे, कस्टर्डचं दूधसुद्धा झालेलं आहे आणि इथं मी करत आहे भाकरी. बेसन होतं त्यामुळे म्हटलं चला भाकरीच करूया. भाकरी पटकन होतात पण आणि संध्याकाळच्या जेवणासाठी पचण्यासाठी सुद्धा चांगले आहेत आणि थोडंसं म्हणजे आवडीच्या पण सगळ्यांच्या आहेत. तर म्हटलं चला एका टायमाला पाहिजेतच 2-3 दिवसाच्या नंतर, त्यामुळे म्हटलं चला करूया पटकन भाकरीच, म्हणून भाकरी बनवलेल्या आहेत. खाण्यासाठी जास्त चांगली भाकर म्हटलं तर ज्वारीची, चव मात्र बाजरीच्या भाकरीला जास्त आहे. आमच्या इथं जास्त करून आवडीची म्हटलं तर बाजरीची भाकर. भले त्या भाकरीसोबत भाजी असो नसो, ठेचा, चटणी काही पण चालतं, पण बाजरीची भाकर आवडीची. तुमच्या इथं कोणाकोणाला आवडती, पण हां कितीही आवडीची असली तरी पण सगळ्यांना रोज रोज नाही आवडत. मला मात्र रोज असली तरी मी नाही कंटाळणार, पण बाकीच्यांना मात्र 1-2-4 दिवसाला केली तर ठीक आहे. एक टायमाला खातात, दुसऱ्या टायमाला लगेच कंटाळवाणी करतात. असो चला, तुम्ही काय करता असं आठवड्यातून एखाद्या वेळेस थोडंसं वेगळं जेवण बनवायचं म्हटलं, थोडंसं साधं जेवण बनवायचं म्हटलं तर तुमचा बेत काय असतो. तर चला, स्वयंपाक झाल्याबरोबर पहिला नैवेद्य भरून घेऊया, कारण जसा पण असेल तसा आपला रोजचा जो नैवेद्य आहे तो आपण देवाला दाखवायचा असतो. आणि दिवसातून 2 वेळेस नाही झालं तर 1 वेळेस तरी लक्षात ठेवून, म्हणजे जे असेल आपली चटणी भाकरी ते सुद्धा देवाला आपण नैवेद्य दाखवू शकतो आणि दाखवायचा. तर असो तुम्ही काय करता. तर चला, माझं जे नैवेद्य वगैरे प्रतीक्षा भरत आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.
आणि ओम नमः शिवाय.